हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. 15 तारखेला मतदान. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार या निवडणुकीच्या निमित्तानं भेटतील आणि 16 तारखेला आपल्याला खरे कलाकार भेटतील आणि एक अतिशय तगडी फिल्म आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते 16 जानेवारीपासून. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई. जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जात सहन केला. आता सासू झालोय तर सुनेची मनमानी. जर तू या इक्वेशन मध्ये नसतास ना तर अशा बाईशी मी बोलले पण नसते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? काय म्हणताय सासूबाई. काय म्हणताय सासूबाई. काय म्हणताय सासूबाई. नावच असलं भारी आणि वेगळं आहे की या चित्रपटात नेमकं काय असावं असा प्रश्न पडला. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यातले काही संवाद, त्यातले काही प्रश्नार्थक संवाद हे बघितल्यानंतर उत्सुकता आणखीन वाढली. आणि मुळात केदार शिंदेंचा सिनेमा आणि त्यामध्ये निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे हे तिघही आज आपल्या सोबत आहेत. मला या चित्रपटाबद्दल जाणून घ्यायचं आहे. केदार सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं असं की केदार शिंदेंचा सिनेमा म्हणजे एक वेगळं काहीतरी असणार, काहीतरी विचार असणार, उत्तम करमणूक असणार, हे सगळं आहे. पण या नावामुळे असं वाटतं की आपल्याकडं जो ट्रॅडिशनल पुन्हा सासू सुनेतला जो काही एक खेळ असतो तोच आहे का त्याच्या पलीकडं जाऊन वेगळा काही विचार पण आहे? नाही, या अगोदरच्या माझे जेवढे सिनेमे आले जेव्हा मी फक्त स्त्री केंद्रित म्हणतो, म्हणजे अगबाई अरेच्च्यामध्ये त्या श्रीरंग देशमुखला बाईच्या मनातलं ऐकू यायला लागलं होतं. बाई पण भारी देवामध्ये आपल्याला बायकांचं मन समजून आलं. यावेळेसच्या सिनेमामध्ये या दोन स्त्रियांचं मन कळायला सुरुवात होईल. सो ना हा जो प्रवास आहे प्रत्येक फिल्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो ना फार महत्त्वाचा आहे. आणि ना दिग्दर्शक महत्त्वाचा नसतो. मला नेहमी असं वाटतं की त्यातलं आत्मा जो आहे तो स्क्रिप्ट आहे. त्यामुळे त्याचं लेखन इतकं अप्रतिम झालं आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर येते की हे लेखन इतकं सुंदर आहे, आता मला ते सादर करण्याची गरज आहे. बाई पण भारी देवा ज्या दोन लेखकांनी लिहिला, वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त यांनी ही कथा मला सांगितल्यानंतर मला खूप रिलेटेबल वाटली. आणि सासू सुनेच्या नात्या पलीकडची गोष्ट पण आहे. म्हणजे ना आपल्याला माहिती असतं की ना हिरो हिरोईन आणि विलन असताना विलन मरणार आणि मग शेवटी कुठेतरी हिरो हिरोईन एकत्र येणार हे आपल्याला माहिती असतं. याच्यातही सासू सून ही एकत्र येणार ही गोष्ट माहिती आहे. पण त्याची जी एक गुंफण आहे किंवा त्याचं जे सादरीकरण आहे ते इतकं इफेक्टिव्ह आणि अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्हाला बघताना जाणवेल की अरे यार आत्ता काय होईल, आत्ता या दोघी कशा डील करतील या सगळ्या गोष्टींना. किंवा त्यातला विनोद, मला नेहमी असं वाटतं की विनोद हा ना खूप सरळ साधा असावा. हो खरं. त्यातली कॅरेक्टर्सनं ही रिलेटेबल असावी. मला सतत माझी आई, माझी मावशी, माझ्या शेजारची काकू ह्या सगळ्या गोष्टी जर आठवत राहिल्या ना तर मी ना रिलेट व्हायला लागतो त्या सिनेमाला. तर ही सगळी गंमत या सिनेमामध्ये आहे. मी सिरियल केली होती श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची. तर त्याच्यामध्ये जो विनोदाचा भाग वापरला होता तसं बघितलं तर गंगाधर टिपरेनं खूप काही तुम्हाला सांगून जाणारी सिरियल होती, पण ना त्याचा आव आणणारी नव्हती की बघा बघा तुम्ही बसा आता मी तुम्हाला शिकवतो बरं का, असं नव्हतं काहीच. हीच गोष्ट तुम्हाला अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाईमध्ये दिसते. पण जी आपल्याकडं घरोघरी वर्षानुवर्ष टिपिकल सासू सुनेतली भांडणं असतात त्याच्या पलीकडे जाऊन काय आहे का? हां, कारण आमची लाईनच महत्त्वाची, ती महत्त्वाची ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री बाई खंबीरपणे उभी राहते. मग एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का उभी राहू शकत? पण या प्रश्नाचं उत्तर मिळतं काय? 100% त्याशिवाय. अच्छा. तर तेच सादर करण्याचा मार्ग म्हणजे हा सिनेमा आहे जो 16 जानेवारीला लोकांसमोर येईल. निर्मितीताई, तुमची या चित्रपटातील सासूची भूमिका, खरं तर आजपर्यंतचे तुमचे सगळे रोल हे खूप छान प्रेमळ आणि जसं मी म्हणतो की दिलीप प्रभावकरांनी महाराष्ट्राला निरागस विनोद काय असतो ते दाखवून दिलं, तसं तुमच्या विनोदामध्ये सुद्धा सगळ्या कुटुंबानं एकत्र बसून तो एन्जॉय करता येईल असं आत्तापर्यंत तुम्ही दिलेलं आहे.
यातली जी सासू आहे ही खाष्ट आहे की विनोदी आहे? यातली जी सासू आहे ती मुळात माणूस आहे. कारण खाष्टपणा हा स्वभावाचा भाग झाला. माणूस जेव्हा माणूस म्हणून वागायला लागतो समोरच्या व्यक्तीबरोबर ना, तेव्हा त्यातले आतले कंगोरे बाहेर पडतात. तेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्याचे नातं प्रस्थापित करताना तेव्हा तुम्ही खरं माणूस काय तो आपल्याला कळायला लागतो. तर ही सासू मुळात एक माणूस आहे. त्यामुळे तिला सगळ्या भावभावना आहेत. ती चिडचिडी आहे, ती कटकट जे आमच्या गाड्यात जे सगळे जे शब्द वापरलेत, डोक्याला शॉट आहे, ती कटकटी आहे, त्या सगळ्या म्हणजे मला असं म्हणायचंय की प्रत्येक माणसामध्ये हे वेगवेगळे भावभावना असतात. तशाच याही सासवासुनांमध्ये हे सगळ्या भावभावना आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात त्याहून पुढे काहीतरी हा सिनेमा सांगू पाहतोय की महत्वाचं म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे स्त्री उभी आहे, तशी ती सुनेच्या मागे का नाही उभी राहू शकत, किंवा सून सासूच्या पाठीशी का नाही उभी राहू शकत, हाच त्याचा मूळ उद्देश आहे. पण तो तुम्हाला जर सासू सुनेचं रिलेशन आधी काय आहे कळलंच नाही तर पुढे का उभी राहणार आहे कसं कळेल? त्यामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही सासूरवास आणि त्यातून होणारा सुनेला त्रास, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, इथपर्यंत अनेक घटना घडत आहेत. अशा वेळेला हा चित्रपट बघितल्यानंतर खरोखर कुठल्या ना कुठल्या घरामध्ये सासू आणि सुनेत त्यांच्यातलं रिलेशन सुधारण्यात बदल होईल अशी आशा आहे का? मी खूप आशावादी आहे या बाबतीत. अशासाठी की आम्ही काही गोष्ट मांडली सिनेमाने किंवा नाटकामधून काही गोष्ट मांडली की लगेच समाजात क्रांती होईल असं काही नाही, पण किमान एक विचार तरी बदलाचा येतो. मला असं वाटतं की किमान एक गोष्ट, एखादी छोटीशी गोष्ट जरी बायका घेऊन गेल्या ना आणि त्या जाणार आहेत घेऊन की आपण हा विचार करायला हवा. माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे की न सासवा असतात ना त्या कधीतरी सून असतात. तो वयाचा डिफरन्स असतो. माझं खूप आवडतं म्हणणं आहे तो वयाचा डिफरन्स असतो. जेव्हा सून असतो ना आपण, तेव्हा आपली सासू आपल्याकडून जो तिला इतक्या वर्षांच्या अनुभवाने आलेला जो शहाणपणा असतो तो आपल्याकडून सून असतानाकडून एक्सपेक्ट करत असते. आणि जेव्हा मग आपण सासू होतो तेव्हा आपण तेच करतो जे आपल्या सासूने केलेलं असतं. आपण हे विसरतो, एक सर्कल पूर्ण होतं. करेक्ट. आपण हे विसरतो की आता मला अनुभवातून हे सगळं आलंय, आता मी शहाणी झाले, आता मला कळायला लागलंय. पण आपण हे विसरून जातो की जेव्हा आपण सून होतो तेव्हा अशाच होतो, हे विसरून जातो. आणि हा जो गॅप आहे ना हा भरून काढायचा प्रयत्न हा सिनेमा करतोय. म्हणजे आपल्याला कळतं की हे चुकतंय बरं का आपलं, हे चुकतंय बरं का आपलं सिनेमा बघताना. पण ते जाताना जेव्हा एक पॉइंट, एक थ्रेड जरी याच्यातलं घेऊन गेली ना बाई, तर मला वाटतं आमचा सिनेमा सक्सेसफुल झाला. प्रार्थना, छान देखणी सून आहे, त्याच्या पलीकडे ती काय विचार मांडते? तेच मला खूप आजवर असं सतत सगळे देखणी प्रार्थना वगैरे जी मूवी लव्ह स्टोरी तर दिसली हिरो हिरोईनच्या फिल्ममध्ये, मला असं वाटतं की ही आहे ना सासू सुनेची लव्ह स्टोरी. अरे वा, बर. खूप इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी. सो सून जरी देखणी असेल तरी दिसण्याच्या पलीकडे सून कशी वागते आणि त्याच्या पलीकडे सासू बरोबरचं आणि तिचं रिलेशन कसं असू शकतं आणि काय आहे आणि कसं घडू शकतं ते ह्या सिनेमात दिसले आणि ते जास्त इंटरेस्टिंग. सो मला असं वाटतं इथे कोण कसं दिसतंय का, कोण त्याच्या पलीकडचा सिनेमा आहे आणि त्याच्या पलीकडचं काम मला करायला मिळालंय या सिनेमातून. सो आय एम फॉर्च्युनेट आय थिंक. केदार सर, मी तुमच्याकडं एक नेहमी या इंडस्ट्रीतला एक अतिशय विचारी जबाबदार माणूस म्हणून बघत असतो. तुम्ही आत्तापर्यंत जे पिक्चर केलेले आहेत ते बहुतांशी सगळे स्त्रीप्रधान आहेत. असं का आहे की तुमच्यावरती सतत स्त्रीप्रधान कथा तुम्हाला जास्ती आवडतात किंवा तेच सादरीकरण होतं? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे, आपण बऱ्याचदा मी पिक्चरमधनं काहीतरी एक विचार देतोय, मेसेज देतोय असं म्हणतो, पण तो केवळ त्याची व्यावसायिक गणितासाठी असतो, प्रत्यक्ष आयुष्यात तसं होत नाही. याचं कारण या तुमच्या ट्रेलरमध्ये जो प्रश्न आहे की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीच्या यशाची भागीदार किंवा त्याच्या पाठीमागची यशस्वी स्त्री का होऊ शकत नाही, तर मला नेमकं हेच विचारायचं आहे, प्रत्यक्षात आयुष्यात असं होत नाही. किंबहुना महिलांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा, असूया हे वाढत चाललेली आहे. त्यामुळं तुम्ही बघितलं तर अनेक व्यवसायांमध्ये पुरुष भागीदार असतात,
पण स्त्री भागीदार असलेले यशस्वी व्यवसाय जगभरात फार कमी आहेत. सो वास्तव आणि चित्रपट यांच्यात काय समानता आहे? ठीक आहे, मी तर एक एक प्रश्नाची उत्तर देतो. पहिला प्रश्न, मी स्वतःला भाग्यवान समजतो की स्वामींची कृपा आहे माझ्यावर की अशी गोष्ट माझ्याकडून होते. कारण थोडं संस्कारांचा पण भाग असतो असं मला वाटतं. कुठेतरी लहानपणापासून मी माझ्या घरामध्ये पण ना खूप महिलांच्या सानिध्यात वाढलो. किंवा मला माझ्या घरी माझी आजी, माझी आई, माझ्या 2 मावशा असं सगळं कुटुंब होतं. आणि त्याच्यानंतरही माझ्या घरामध्ये आता माझी मुलगी आणि माझी बायको असं आम्ही 3 जण राहतो. तर खूपसा ना माझ्यावर जो एक प्रभाव आहे तो पहिल्या लहानपणापासूनच स्त्रियांचा झाला. पण मी असं डोक्यात ठेवलं नव्हतं. मग सैरीसाई जर करत असेल तर मग असा विचार केला असता तर मी निर्मिताईला घेतलं असतं भरत जाधवच्या रोलमध्ये, की मी तो विचारच केला असता की सैरीसाई एक बाईचं होऊ शकतं. त्यावेळेस ती गोष्ट माझ्यासमोर परमेश्वराने आणली आणि माझं भाग्य चांगलं आहे की अगबाई अरेच्चा किंवा बाई पण भारी देवा हे माइलस्टोन सिनेमे मराठीतले झाले आणि ते दोन्ही स्त्रीप्रधान होते. आणि मला खात्री आहे की याही फिल्मनंतर पुन्हा एकदा तीच गोष्ट घडेल की एक माइलस्टोन सिनेमा बायकांच्या विषयावरचा आणि तो माझ्याकडून घडलेला आहे. मी स्वामींची कृपा समजतो. सेकंड, तुमचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. काय आहे की आम्ही सिनेमा निर्मिताई मस्त बोलली की आम्ही सिनेमा करतो, नाटक करतो, सिरियल करतो. आम्ही हा कधीच विचार करत नाही की बाबानो आम्ही तुमच्यासमोर हे मांडतोय आता तुम्ही शिका बरं का, हे शिकून जा घरी, असं आमच्या डोक्यामध्येच नसतं. माझं स्वतःचं तत्त्व असं आहे की 80% एंटरटेनमेंट राहिली पाहिजे आणि 20% ना त्यातलं तुम्ही काहीतरी विचार करण्याची गरज आहे. पण मग असं विचार केला तर माझ्या सहिरेसाईमध्ये काहीच नव्हतं विचार करण्यासारखं. तुम्ही तर 100% फक्त पूर्ण करमणूक होती असंही होऊ शकतं. पण असे जेव्हा विषय आम्ही हाताळतो, अगं सुनबाई सारखे वगैरे किंवा बाई पण भारी देवासारखे, मग ना कुठेतरी ना ती एक रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी येते. कारण ना आम्ही आगीशी खेळतोय हे आम्हाला कळतं. कारण ही गोष्ट ना इतकी उथळपणे सादर करण्याची नाही आहे. आज तुम्ही म्हणालात की आज मला खूप इंटरेस्टिंग आहे की पुरुषांची भागीदारी होते, महिलांची भागीदारी का होत नाही. खूप कमी उदाहरणं आहेत. पण आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे या वर्षामध्ये पुरुषांनी पण एवढ्या स्पर्धा जिंकल्या नाहीत जेवढ्या महिलांनी जिंकल्या. बरोबर. आपण यावेळी गुणवत्तेबद्दल प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे त्या 2 महिलांच्या मध्ये अंतर्गत 11 महिलांनी एकत्र मिळून एक कप आणला. तेव्हा त्यांच्यामध्ये ते हेवे दावे आणि असूया नव्हती. त्यावेळेस ही जर रन्स करते तर मी बॉलिंगमध्ये विकेट्स काढीन आणि ते एकसंघपणा होता. तर हा एकसंघपणा समाजामध्ये हळूहळू कुठे ना कुठेतरी तो एस्टॅब्लिश होईल. मगाशी तुम्ही खूप छान एक प्रश्न विचारला तिला की इतकं घडतंय सगळीकडे, सासू सुनेंना सासूरवास होतोय, आत्महत्यांपर्यंत वेळ येते. मला असं वाटतं हा सिनेमा बघून ना दुसऱ्या दिवशी सुनेनी सासूला किंवा सासूनी सुनेला एक कप चहा दिला ना बस आम्ही जिंकलो. म्हणजे असं पण जगता येईल असा जरी विचार एखाद्या घरात निर्माण आला तरी तो तुमचा नक्कीच विजय असेल. पण या सगळ्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती मला अजून एक इंटरेस्ट किंवा कुतूहल आहे. यातली जी गाणी आहेत ती सगळी गाणी तुम्ही जुन्या गाण्यांचा पुन्हा वापर केलेला आहे, त्याच्यामागे काय विचार होता? हां, इंटरेस्टिंग. मुळात केदार शिंदे हे उत्तम गाणी देऊ शकतात, पण असं असताना जुनीच गाणी पुन्हा वापरण्याचं कारण काय? प्रत्येक गोष्ट करताना आपण त्याचा विजन असते ना ती एक. मला या सिनेमा करताना माझं ते विजन होतं. मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकलं मला असं वाटलं यातलं मी संगीत कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी त्या नोटवर गाणं आल्यानंतर लोक बाहेर पडणार, लोक त्या सिनेमातून बाहेर येणार. कारण आपली गाणी ही लोकांना खूप कानावर पडल्यानंतर गाजायला लागतात. आणि जेव्हा आपण एखादा सिनेमा बघायला जातो त्यातले 2 गाणी आपल्याला माहिती असतात, 2 गाणी माहिती नसतात. जर त्यातली कुठली तरी एखादं गाणं तुम्हाला इंटरेस्टेड वाटलं नाही ना तुम्ही लवकर बाहेर पडण्याची शक्यता असते. आणि या दोघींचं जे या अख्ख्या फिल्ममध्ये जे काही नातेसंबंध आहेत त्या नोटवर ते जेव्हा गाणं येतं तेव्हा तुम्ही ना गाणं ऐकलेले असल्यामुळे ना तुम्ही स्वतः नॉस्टॅल्जिक व्हायला लागता. अरे कॉलेजमधलं गाणं, एक कॉलेजमधलं गाणं आणि तुम्ही ती सूर, तुम्ही शब्द कानावर पडत राहतात आणि तुम्ही ती फिल्म बघतच राहता. तुम्ही त्या फिल्ममधून बाहेर पडण्याची शक्यता नाही. पण मुळात काय असतं, गाण्यांचा वापर काही वेळेला चित्रपटामध्ये रिलीफ म्हणून, काही वेळेला एखादं आयटम सॉन्ग त्याच्या व्यावसायिक कारणातून, आणि काही वेळा गाणी त्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी म्हणून वापर केले जातात. यातली जी गाणी आहेत ती नेमकी रिलीफ देणारी आहेत की कथा पुढे नेणारी आहेत? कथा पुढे नेणारी आहेत. कारण ती गरज गाण्यांची फक्त कथा पुढे नेण्याची आहे.
मला आवडलं असतं की निर्मिताई आणि प्रार्थना दोघांनी मिळून एक आयटम सॉन्ग केलं असतं. ते आयटम सॉन्ग आम्ही शेवटी ठेवलेलं आहे. जे प्रमोशनल गाणं आता जे दिसतंय हे सिनेमाच्या शेवटी ते प्रेक्षकांना थिएटरमध्ये बघायला मिळेल. त्याच्यावर दोघी उत्तम नाचलेले आहेत. पण जेव्हा थ्रूआउट फिल्मचा विचार करतो ना तेव्हा मी कुठली तरी एक गोष्ट अशी सादर करतोय ज्याला ना तुम्ही खूप हसलं पण पाहिजे आणि हसता हसता डोळ्यामध्ये पाणी पण आलं पाहिजे आणि डोळ्यातून पाणी येत असतानाच परत तुमचे चेहऱ्यावर हास्यभाव आले पाहिजेत. हा जो एक अख्खा ECG सारखा प्रकार आहे ना तो सादर करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून गाणी तशी फक्त पुढे येणार आहेत. आलीस जर अंगावर बेहत्तर गुरु 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 शिंगावर येणार मी पडशील पण वाकणार नाही तू असा तुझा ताठा घाबरते काय तुला? तोरा मिरवत सो मोठा तू काका करतस खोटा खोटा उतारडीचे या चित्रपटामध्ये सासू आहे, सून आहे, मुलगा आहे, सासरा का? तो आहे. बिचारा जावई आणि सासरे आहे ना. हे काही कचाट्यात सापडलेले आहेत काय आहेत? काय आपण घरात कसे असतो बस तसेच आहे. म्हणजे म्हणून घराघरातला चित्रपट आहे. बस. पण एक आहे ना की जर फोकस आपला कुठला आहे म्हणजे आता सिनेमा अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हे जर असेल आणि चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघीच फक्त नसतील तर मी ना रिलेट लवकर नाही होणार. पण आणि त्याच पोस्टरवर मी गर्दी केली आणि हा पुरुष पण आहेत बरं का. माझं असं म्हणणं आहे की ना सिनेमा कुठलाही असो त्याचं कथावस्तू तुम्हाला आवडल्यानंतर तो संपूर्ण कुटुंब बघायला येतो. हा सिनेमा जरी या दोन बायकांचा असला तरी मला खात्री आहे की सुनेचा नवरा आणि सासूचा नवरा हे चौघजण या कुटुंबाला येतील आणि एकत्र बसल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टींचं प्रतिबिंब दिसेल. रिअलाइज होईल नवीन नवीन घरी दिसेल अरे आपल्या घरी हेच होतं अरे असं होतं ही गोष्ट दिसेल त्यांना. निर्मिताई केदार शिंदेबरोबर चित्रपट करत असताना ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांच्यातलं वेगळेपण वैशिष्ट्य असं काय वाटलं? त्याच्या अगोदर मी एक प्रश्नाचं उत्तर देतो. माझ्या ना एकांकिका स्पर्धेपासून ते आत्ता अगं सुनबाईच्या पर्यंत निर्मिती सावंत या माझ्या खूप जवळच्या व्यक्तीचा हात सगळीकडे आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. आमच्या एकांकिका स्पर्धेला ना आमची एकांकिका कशी झाली आहे किंवा राज्यनाट्य स्पर्धेमधलं आमचं नाटक कसं आहे किंवा व्यावसायिक नाटक मी कुठलं केलं तर त्याच्या तालमींना मी तिला बोलवायचो. बर. हां म्हणजे श्रीमंत दामोदर पंत जर सगळ्या रसिकांनी बघितलेलं आहे त्यातलं सेकंड हाफमध्ये तो सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे पंत येणार पंत जाणार पंत येणार पंत जाणार पण कपडे त्याचे दामूचेच असतात. अशा वेळेस पंत आल्यानंतर काय करायचं तर मी बसवलं होतं. हिनी भरतला सांगितलं की त्यावेळेस ना अचानक तुला असं वाटून दे की तू धोतर घातलंयस आणि ती काठी आहे आणि मग तो अख्खा गेमच आमचा चेंज झाला. हे इतक्या छोट्या गोष्टी पण मला सांगणारी ती होती. पण मी इतकी नाटकं केली, इतके सिरियल्स केल्या, इतके सिनेमे केले. मी निर्मिती सावंत या अभिनेत्रीबरोबर कामच करू शकलो नाही कारण ना मला ना तिची पोटेन्शियल सगळ्यांनाच माहिती आहे. बट मी निर्मिताईचं सांगेन की मी ना तिचं राज्यनाट्य स्पर्धेमधलं अम्मी नावाचं नाटक बघितलंय. अच्छा. आणि त्याच्यानंतर एक व्यावसायिक रंगभूमीवर तिचं राहिले दूर घर माझे हे नाटक बघितलं. या दोरी येळकोट नावाचं एक मी नाटक तिचं बघितलं. या नाटकांमधली निर्मिती सावंत आणि आत्ता लोकांनी बघितलेली निर्मिती सावंत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला तेच अजूनही माझ्या डोक्यामध्ये निर्मिती सावंत आहे की काय काम करायची. आत्ताही अप्रतिम काम करते पण काय आहे की आत्ताचं काम बघताना ते काम बघितल्यानंतर इतका इम्पॅक्ट माझ्यावर होता की माझ्याकडे चांगलं स्क्रिप्टच पाहिजे त्याशिवाय मी जाऊ शकणार नाही. इतक्या वर्षांनंतर मी एक पण मग हे स्क्रिप्ट तुमच्याकडे आल्यानंतर पहिली कास्टिंग आहे निर्मिती सावंत. स्क्रिप्ट आलं मी वाचलं तिला विचारा हिला विचारा. मी रीडिंग पण करायचो ना कोणासमोर तर मी निर्मिती सावंत कशा बोलतील ना त्या पद्धतीने बोलायचो. त्या टोनमध्येच बोलायचो की समोरच्याला कळेल की निर्मिती सावंतचाच रोल आहे कारण हा रोलच तिचा आहे. प्रार्थना थोडं अंतर गेलं कारण काय की स्क्रीन प्ले झाला मग डायलॉग्स झाले. हळूहळू मला जाणवायला लागलं की शी इज द राईट पर्सन. पण पहिलं कास्टिंग कोणाचं झालं असेल तर ते निर्मिती सावंतचं आहे. क्या बात. तर हा ते पूर्ण पार्श्वभूमी आहे. आता तुम्ही आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचं उत्तर अधिक महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. नाही मला खरंच म्हणजे लांबून एखाद्याचं काम बघणं आणि प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना येणारा अनुभव खरंय. मला तो नाटकं त्याची सगळी बघितलेली होती, त्याच्या एकांकिका पाहिलेल्या होत्या, त्यामुळे तो नाटकात डिरेक्टर खूप चांगला आहे हे मला माहीतच होतं.
पण त्याला हे माहीत होतं की काहीतरी स्ट्रॉंग आपल्याकडे आल्याशिवाय आपण तिच्याकडे नाही जाऊ शकत. तो असं मला नेहमी म्हणतो की ती मला चल मी नाही करत असं म्हणाली असते. मी असं कधीच म्हणाले नसते. मी त्याला सांगितलं असतं चांगलं काहीतरी करूया ना, असं मी त्याला सांगितलं असतं. मला छान वाटलं की त्याने हे स्क्रिप्ट माझ्याकडे आणलं, कारण नाही म्हणण्यासारखं काहीच नाही आहे फिल्ममध्ये. म्हणजे तो जसं म्हणतोय तसं की मला ना स्टेट कॉम्पिटिशनचे सगळे अवॉर्ड्स गंभीर भूमिकांसाठी आहेत. म्हणजे तिकडे एक ती पद्धत असते की 3 मेडल्स मिळाले की डिबार होतो आपण. ते 3 मेडल्स मिळाल्यामुळे मी डिबार होऊन मी काम करणं बंद केलं. पण नाहीतर मी आतापर्यंत करत राहिले असते, कारण काहीतरी नवीन करायला मिळत होतं तिकडे मला. कमर्शियलला आल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर किंवा काही तरीही त्यातल्या त्यात मी शोधूनच भूमिका घेते. बरं, कारण आपल्याकडे जे येतं त्यातलं जे काही उत्तम निवडता येईल तेवढं निवडायचा प्रयत्न करते. पण केदारच्या बाबतीत आता तुम्ही म्हणाल ना, तर मला असं लांबून तुम्ही म्हणता तर दुरून मला वाटत होतं चांगला आहे हा, चांगलं करतो हे चांगलं, हा शॉर्ट त्याने किती छान घेतला असं वगैरे छान वाटत होतं सगळं. पण जेव्हा मी काम केलं आत्ता त्याच्याबरोबर तेव्हा मला त्याचं कौतुक वाटलं की तो खूप खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करत असतो. तो फोकस्ड आहे, त्याला दुसरं काही सुचत नाही त्याच्या पुढे. तो वेडा झालेला असतो. मला तो आत्ता तो वेडाच वाटतो आत्ताही. नाही, मला बऱ्याचदा असं वाटतं यांचे चित्रपट बघताना की यांनी चित्रपट तो आधी मनात सगळा बघितलेला असतो एक्झॅक्टली, आणि नंतर ते शूट करत असतात. म्हणजे इतकं त्याचं फ्रेमवर्क कुठे काय करायचं हे परफेक्ट असतं. आता की हे वाक्य ऐकायला तुम्हाला खूप साधं सोपं वाटेल की त्याच्याकडे शूट चालू असताना स्क्रिप्ट त्यांनी हातातही नाही घेतलं कधी. अच्छा, त्यांनी पाहिलंही नाही स्क्रिप्ट. आता हा सीन आहे आणि आपण मग तू ते असं येतेस, चुकून तर तसं येतेस. मला कौतुक वाटलं की इतकं कसं इथे फिक्स आहे. थिएटर केल्यामुळं बरोबर, पाया थिएटरचा असला की हे सगळं घडत राहतं. आणि आम्ही नेहमी बोलतो सुद्धा. पण आता थिएटर केलेलं इतर दिग्दर्शकांबरोबर पण मी काम केलं, त्यामुळे हे वेगळे पण नक्कीच जाणवतं मला. दुसरी गोष्ट, त्याला कळतंय की हे माध्यम वेगळं आहे, स्टेज हे माध्यम वेगळं आहे. पुन्हा ते की हे माध्यम कळणारे लोक फार कमी आहेत. खरंय, अगदी. त्यामुळे मला त्याही गोष्टीचं त्याचं कौतुक, त्याच्या तोंडावर मी कौतुक करत नाही, तो नेहमी म्हणतो मला. पण आता तुम्ही विचारलंय म्हणून मी सांगते की ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्या खूप अपील होतात की वा, म्हणजे असं जे वाटतं ना आपल्याला या दिग्दर्शकाबरोबर परत परत काम करूया आपण. पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये झी स्टुडिओची एंट्री कुठं झाली? लेखकानं तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं होतं, झी स्टुडिओ तुम्हाला केलं होतं का तुम्ही दोघांनी मिळून झी स्टुडिओला केलं? काय आहे त्याची काहीतरी वेगळीच गोष्ट झाली. हा सिनेमा आम्ही सुरू केला. हा सिनेमा लिहून झाल्यानंतर माझी मुलगी शिकागोला होती. तिला मी वाचायला पाठवलं की कसं वाटतं स्क्रिप्ट, आता तुला सांग. आम्ही शूट केलंय, तो 11वा ड्राफ्ट आहे, पण मला असं वाटतं की 3रा वगैरे ड्राफ्ट असेल, तो तिला वाचायला पाठवला. तिने वाचून झाल्यानंतर मला फोन करून सांगितलं, बाबा मला ही फिल्म प्रोड्यूस करायची आहे. अरे वा. तर म्हटलं आपल्याकडे काही, म्हणजे बाई पण भारी देवा जोरात चालला, पण त्यातला 1 रुपया पण माझ्या घरी आलेला नाही आहे, कारण मी त्याचा निर्माता नव्हतो, मी दिग्दर्शक होतो. त्यामुळे असं नव्हतं की माझ्या घरी पैसे पडलेले आहेत आणि घे बाबा कर. मी तिला म्हटलं की मग पूर्ण जबाबदारी तू घेणार असेल तर मग आपण करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. जे काही सुरुवातीला जे काही आपल्याला उभं करावं लागेल त्यासाठी आपण जमा केलेल्या गोष्टी करू, आणि त्या व्यतिरिक्त लागलं तर मग काहीतरी वेगळे मार्ग आपल्याला निवडता येतील. पण झी स्टुडिओच्या बाबतीत आश्चर्य काय घडलंय, तिन्ही तिकडे जाऊन सांगितलं, तिन्ही आपलं प्रेझेंटेशन दिलं, आणि तोपर्यंत माझं फिल्मचं शूटिंग सुरू झालं होतं. जवळजवळ 12-13 दिवसांचं माझं शूटिंग झालं होतं. तर 15 दिवसानंतर झी स्टुडिओज इन झालंय. ते फक्त आणि फक्त त्या स्क्रिप्टवर आणि आमच्या सगळ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर. त्यामुळे आता झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज, तिची पहिली निर्मिती आहे माझ्या मुलीची, सना शिंदेची. पण मला अभिमान एकाच गोष्टीचा आहे बाप म्हणून, की पहिली निर्मिती करताना तिने हा विषय निवडला. तिने जत्रा 2 निवडला असता तर मला नसतं आवडलं. अच्छा, मला एक विचारायचं आहे की अनेक चित्रपटांच्या सक्सेसबद्दल काही कळत नाही. एखादा चित्रपट खूप सुंदर बनलेला असतो, पण तो कधी आला कधी गेला कळतही नाही, आणि एखादा चित्रपट अचानक प्रचंड चालतो. तुम्ही मगाशी जे म्हणत होतात ना की चित्रपट चालण्यामागे पण नशीब असतं आजकाल. तुम्हाला काय वाटतं की क्वालिटी, दर्जा महत्त्वाचा आहे की खरोखर अजून नशीब महत्त्वाचं आहे?
नाही, तुम्ही क्वालिटी तर देणार, तुम्ही कष्ट घेणारच. कोणी असा चला आज वाईट सिनेमा डिरेक्ट नाही, होणारच नाही असं. असं घरून निघणार नाही. पण तेवढा गांभीर्यानं पण तो बनवला जात नाही. हा, पण तो आम्ही गांभीर्याने बनवला तरीही प्रत्येक कलाकृती आपलं नशीब घेऊन येते. मी भरतलाही कित्येक वेळा बोलतो किंवा मी अगदी दिलीप भैयांना पण बोललो की जी गोष्ट आपल्याकडून घडून जाते ना ती ना रिक्रिएट नाही करता येत. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो तरीही पुन्हा रिक्रिएट होऊ शकेल का, असं ना काही कलाकृती असतात. आपल्याला कळत जातं आपण काम करत असताना की हे घडतंय, हे ठरवलेलं नाही, हे उभं राहतंय. म्हणजे आज आम्ही तिघंजण इथे उभे असलो तरी आमच्या बरोबरीचे असलेले सगळ्या लोकांना पण ती जाणीव आहे की ही गोष्ट घडली आहे. ही आम्ही म्हणजे जाणून बुजून म्हणजे संकट आली तरी ती लीलया बाजूला सारून पुढे आम्ही सरकलेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक इंट्युशन असतं आतमध्ये, मला तरी असतं. माझं असं म्हणणं नाही आहे की मी इतक्या करोडाचा धंदा करेन तितक्या करोडाचा धंदा करेन, पण मला एवढं मात्र खात्री आहे आत आलेल्या प्रेक्षकाला नाराज होऊन जाणार नाही. हे घडलेलं आहे आमच्याकडून. आता 16 जानेवारीची वाट बघायची. अगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई अशा इंटरेस्टिंग नावाचा एक इंटरेस्टिंग सिनेमा ज्याच्यामध्ये केदार शिंदे दिग्दर्शक आणि निर्मितीताई आणि प्रार्थना भेरे आहेत. 16 तारखेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येईल. मी नेहमी म्हणतो की गेल्या काही दिवसांमध्ये चित्रपटगृहांची संख्या कमी होत चालली आहे. अशा वेळेला जर काही चांगल्या कलाकृती आपल्याला बघायला मिळत असतील तर आपण थिएटरमध्ये जाऊन त्या बघितल्या पाहिजेत. चित्रपट आवडला की नाही आवडला ही परत प्रत्येकाची सापेक्ष त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया असू शकेल, पण मुळात एखादी कलाकृती पाहिल्यानंतर ती प्रतिक्रिया आपण देऊ शकतो. त्यामुळे आधी पहिल्यांदा चित्रपट पाहिला पाहिजे. 16 तारखेला आपल्या शहरामध्ये हा चित्रपट येतोय. या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल खूप छान गप्पा झाल्या. आपल्या तिघांनाही या चित्रपटाच्या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.